स्ट्राईकला आहे तो समीर आणि नॉन स्ट्राईकला आहे तो अजित. पाहूया रिलायन्स ग्राउंड म्हटलं की मोठमोठा स्कोर होणारा हा ग्राउंड, परंतु आजच्या क्षेत्रामध्ये मला वाटतं 39-40 हाच एवढा स्कोर होतो या ठिकाणी. आणि गोलंदाज मनीष मोकल, मॅन फ्रॉम हसिवरे. आणि एसटी रक्षक ज्याची ऑल इंडियामध्ये प्रीमियर लीगमध्ये वर्णी लागलेले अर्थातच रायगड पोलीस दलामध्ये असणारे प्रसाद पाटील, मॅन फ्रॉम हसिवरे, रायगड पोलीस मध्ये बेलवण करणारा. स्टार्टअप पहिला षटक संघाकडून आणि वैयक्तिक षटक घेऊन येतो तो मनीष मोकल आणि स्ट्राईकला आहे तो समीर. पाहूया मैच दरम्यान चालू काटे का मुकाबला, काटे की टक्कर, दिल धड़कने तेज करने वाली ये मैच शेवटची मॅच आहे पहिल्या क्षेत्रातील. पहिलाच चेंडूवर शॉट घेतला शॉट ऑफ मिडमच्या वरून, एक धावेने खाता होतो, एक श्रीगणेशा करतोय तुम्हाला वाटतोय समीर. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पाहूया कोण या ठिकाणी जिंकतोय, हसिवरे की पनवेल. पुन्हा एकदा सामना चालू. मनीष परीश तो अजित, शॉट घेतलाय, शॉट जाईल परंतु फिल्डर आहे ना तिथे. आणि सुंदर या ठिकाणी गोलंदाजी मला पाहायला मिळतोय मनीषकडे, एक सुंदर गोलंदाजी, मोठे फटके मारण्यात देत नाही बॅट्समॅनला. एक सुंदर गोलंदाजीचा नजराणा या ठिकाणी पाहायला मिळतोय मनीष द्वारा. बघा पुन्हा एकदा समीर स्ट्राईकला असेल. समीरला काहीतरी अगदी चौफेर फटकेबाजी करावी लागेल, कारण का ग्राउंड या पद्धतीने सजवलेलं आहे. फिल्डिंग 38 सर्कलमध्ये फिल्डिंग तैनात आहे, लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर तैनात आहेत. पुन्हा एकदा मनीष तो समीर. हो काय बॉलिंग आहे, अप्रतिम बॉलिंग. नक्कीच मला वाटते PNP चषक आणि आमदार चषक अलिबाग तालुक्यामध्ये आहे. नक्कीच ह्या खेळाडूंची वर्णी लागली असेल या ठिकाणी सांगू इच्छितो मित्रांनो. अरे वा, नक्कीच माझे इथे त्यांचे सहकारी आहेत. मनीषची आमदार प्रेमिकेलमध्ये वर्णी लागलेले आणि कॅप्टन आहे. संघ ऑनर कोण आहे? रत्नाकर पाटील मालक, संघ मालक. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न, मग कहा नाही मित्रा अशा खेळाडूंची वर्णी लागणार आमदार चषकामध्ये, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजीची शैली करतो, प्रत्येक चेंडू अगदी व्हेरिएशन करून टाकतो. कधी स्लोअर पद्धतीचा चेंडू, कधी यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकतो. या ठिकाणी स्कोअर फक्त झालेले आहेत 2 आणि शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. सुंदर गोलंदाजी, अगदी सुरेख गोलंदाजी करतो तो मनीष, मॅन फ्रॉम हसिवरे. स्ट्राईकला असेल तो समीर. कार्पेटच्या माध्यमातून शॉट मला वाटतं 1-2 घेतील का, रनिंग बिटवीन इकडे चांगले असेल का, रनआउटचे चान्सेस इकडे पाहूया. रनआउट होतोय का? ओहो, गुड रनिंग बिटवीन द विकेट. त्या ठिकाणी एसटी रक्षक रायगड पोलीस प्रसादजी पाटील होतेच, परंतु तत्पर्यंत दोन्ही बॅट्समन पोहोचवले. क्रिकेटमध्ये फिटनेस खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. त्या क्रिकेटने खूप मान सन्मान करायला शिकवले. गावातील क्रिकेट हारलो तरी चालेल मित्रांनो, परंतु क्रिकेट कधी खेळणं सोडू नका, हा क्रिकेटचा आपला एक वाक्य आहे. पुन्हा एकदा मॅच चालू. मनीष तो समीर. बॅट खालच्या चेंडू पडून काटपेटच्या माध्यमातून एक चोरटी रन घेण्याची रनिंग बिटवीन द विकेट. ओहो, काय म्हणणार रनिंग. या शनिवार रविवार असलं तरी खरोखरच ग्रामीण भागातून प्रत्येक गावागावामध्ये टुर्नामेंट असतातच असोसिएशनच्या माध्यमातून. क्रिकेटपटूची शान, परंतु मी शान करेन ज्याची स्तुती करेन अर्थातच सुनील पाटील, निखिल पाटील. खरोखरच आणि त्यांचे सर्व सहकारी असतील ज्याने हा नियोजन अगदी सुंदरपणे आपल्या समोर केलेला आहे. गेले 3 दिवस हा टुर्नामेंटचा सामना या ठिकाणी रंगणार आहे. आजचा पहिला दिवस आहे.
आणि पर्व आहे तो दुसरा आमचा या नवतरुण मित्रमंडळाचा गोलंदाज आहे तो परेश. आणि मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो गेल्या वर्षी जी टुर्नामेंट आयोजन केली होती ती हीच आशिवरे 11 शिवांश 11 आशिवरे या संघाने प्रथम क्रमांकाचा पारितोषिक पटकावला होता या ग्राउंडवरती. तो आज संघ हा आम्हाला पाहायला मिळतोय. प्रसाद पाटील, पिंट्या पाटील, फुल टॉच चेंडू परंतु पुरेपूर बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. आणि स्लिपच्या दिशेने 2 धावे घेण्यात यशस्वी होतोय तो मला वाटतोय पनवेल संघ. या 2 धावेने स्कोअरबोर्ड पोचलाय 7. पॉवर प्लेचे 2 ओव्हर आहेत. मोठे फटकेबाजी करावी लागेल समीरला आणि अजितला. परेश यॉर्करपदी चेंडू मला वाटते हलक्या दिशेने कटवला आणि एकाच धावेला समाधान मानावं लागतंय. खरोखर गोलंदाजी हे टीम भरवण्याचा हे खासियत आहे. बाहेरचे गेम प्लेयर बघतो अगदी कटिंग ऑफ गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. नाही तर आमच्या असोसिएशनचे असले की फास्टर सगळे मग हे षटकार चौकार अगदी आकाशाच्या वरून जाणारे परंतु इथे अजूनपर्यंत फटकेबाजी पाहायला मिळालेली नाही पनवेल संघाकडून. पाहूया पुन्हा एकदा परेश तो अजित पुन्हा एकदा त्याच प्लेयर गोलंदाजीचा मारा प्रयत्न होता आणि रनिंग बिटवीन विकेट चांगली असायला बघूया. रनचा चान्स या ठिकाणी रनर होईल का? गुड थ्रो याला म्हणतात. काय फिल्डिंग केली आणि गुड थ्रो याला म्हणतात. बाद होते तो मला वाटते समीर तंबूत परत जातोय. मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न मला वाटतो या ठिकाणी शॉट ऑफ मिडमच्या दिशेने मारलेला हा नवीन फलंदाज आहे तो रोहित. आता स्ट्राईकला असेल तो रोहित आणि गोलंदाज आहे तो परेश. एक माइल मध्ये चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय परेश तो रोहित. ओ फुल टॉच चेंडू आणि झेल खाली फिल्डर नाही. हवे मुलं मला वाटतं शॉप झाला असेल चेंडू कदाचित. एकच धावे समाधान मानावं लागतं या ठिकाणी. बॉल चेंडू पारखताना मला वाटतंय निखिल पाटील पंच लेग पंच बॉल डेड झालेला आहे. बॉल द्या आहे ना तिकडे पंच बॉल आहेत ना. ओके ह्या ठिकाणी टुर्नामेंट भरवण्याची खूप मेहनत घेतली असेल. हो डेड बॉल. खरोखरच ह्या ज्या टुर्नामेंट जे आयोजन केलेत खूप ज्यांनी मेहनत घेतलेली ते सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करेन. यदेश कुते असेल शांडे असेल हेमंत पाटील असेल निखिल पाटील असेल भावेश असेल सगळेच सहकारी या ठिकाणी नवतरुण मित्रमंडळ. हो काही गोलंदाजी पाहायला मिळतो या ठिकाणी परेश कडून. परेश मला वाटतं गेल्या वर्षी सुद्धा या मोसमामध्ये होता या ग्राउंडवरती. परेश असेल पिंट्या असेल प्रसाद पाटील तर आहेतच. शॉट घेतलाय शट ऑफ ड्रॉय मला वाटतं या ठिकाणी. हो नक्कीच खणखणीत षटकार डीजे
पाहूया स्ट्राईकला आहे तो अजित, नवीन गोलंदाज मनीष ना, संघाचा तिसरा आणि स्वतःचा दुसरा षटक घेऊन येतो तो मनीष, ज्याची दमदार आमदार ज्या प्रीमियर लीग मध्ये वर्णी लागले हाच तो कॅप्टन पाहायला मिळतोय. मॅन फॉर्म हाच शिवराय मनीष तिसरं षटक घेऊन येतोय आपल्या संघाकडून आणि स्ट्राईकला असेल तो अजित. लॉंग ऑफ लॉंग ऑन मॅडॉनच्या कव्हर क्षेत्रातून फिल्डिंग सजवण्यात आलेली आहे या ठिकाणी हसिवरे टीम कडून. डेड बॉलची ना, नाही तो डेड बॉलच घेतला ना पण 16 ना 16. ओके बरोबर. काय माईल काय असेल प्रसाद पाटीलचं, मग अशीच ऑल इंडियन प्रीमियर लीग मध्ये अशीच वर्णी लागत नाही, तर त्याचं आज उदाहरण आम्हाला पाहायला मिळतं या ठिकाणी. डेड बॉल होता, आम्हाला सुद्धा माहिती नव्हता, 1 धाव अतिरिक्त जास्त काढली होती, 16 धावा आहेत. पहिल्याच चेंडू कव्हरच्या दिशेने मारलेला मला वाटतोय, एकच धाव हवा लागलेली आहे मित्रांनो. नक्कीच थोडंसं परिवर्तन बॅट मध्ये होईल या ठिकाणी. तिसरा षटक आहे, 17 स्कोर आहे. स्कोर मला वाटतं जवळजवळ 50च्या वर जायला पाहिजे, तरच मॅच या ठिकाणी टफ होईल. पुन्हा एकदा मनीष तो रोहित. हो बॅट थोडीशी दाखवली, लगभग वाईट चेंडू होता मला वाटते, परंतु त्या पद्धतीने लेगच्या फाईन लेगच्या दिशेने मारलेला हा चेंडू 2 रनिंग घेण्यात यशस्वी होतोय रोहित आणि अजित. नक्कीच बॅटला दिशा देण्याचा प्रयत्न होता त्याचा, नक्कीच सीमारेषा पार होती फाईन लेगच्या दिशेने, परंतु जेवढा फास्ट सुंदर फिल्डिंग या ठिकाणी. हो पडतोय झडतोय परंतु चेंडू अडवतोय. या 2 धावाने धावसंख्या पोचले पनवेल संघाची 21, 1 बाद 21. थोडासा स्कोर चढत चाललंय, परंतु काय हरकत नाही. मनीष त्या ताकदीने गोलंदाजी करतोय, आपली शैली दाखवते ती गोलंदाजाची. पुन्हा एकदा रोहित. शॉट घेतलाय, शॉट जाईल नक्कीच. 1 बाउंस चौकार. ये दिल मांगे मोर, रन मिलेंगे यहाँ पे 4. डीजे मित्रांनो, मागच्या गेल्यामध्ये जे डोंबिवली येथे टुर्नामेंट झाल्या होत्या त्यामध्ये पवन केनीच्या अंगावरती अक्षरशः पैशांचा पाऊस पाडला होता. तुम्ही पाहिला असेल सर्वांनी यूट्यूबच्या माध्यमातून. ही जेल होईल का, परंतु नाही, खूप नक्कीच 2 रन घेण्याचा प्रयत्न होता, परंतु एकच धाव समाधान मला धावसंख्येत बरं धावसंख्या होतोय 26. तर खरोखर सांगू इच्छितो ऑटो ग्रामीण भागातून पण आपले खेळाडू तयार होतात. रायगड प्रेमीमध्ये सुद्धा वरी लागतोय आणि प्रत्येक विभागातून हे टुर्नामेंट आयोजन करतात. खरोखरच एक चांगली गोष्ट आहे. चांगली खेळाडूंना घडवण्याचा प्रयत्न करत आहेत प्रत्येक गावातून. ओहो ये शॉट नहीं भाई, ये फ्लिप शॉट है, एक जबरदस्त शॉट यहाँ पे डीजे. विश्वजित ठाकूर म्हटलं की महान दिग्गज खेळाडू. खरोखरच जो पिक्चर जो छावा लॉन्च झालेला आहे, आपली मुलं
सैराट बघून किंवा पुष्पा बघून झुकेगा नाही साला, तर तो बघण्यापेक्षा माझा छावा बघा. होता शिवा म्हणून ही वाचली आपली जीवा. जरी भूगोल जरी जगाचा असला तरी इतिहास हा माझा राजाचा आहे. कारण का राजाचा इतिहास कोणीही फुसू शकत नाही. जबड्यात घातले हात मोजले दात, तीच आमची मराठ्याची जात. ही इथे क्रिकेटची रंग पंढरीची नगरी या ठिकाणी आयोजित केलेली आहे. मित्र, बसून पाणी पियाचं आहे. तुझ्या माहिती करता सांगतोय, उभ्याने पाणी कधीही पिऊ नका. तुम्हाला आज मोठे मोठे तुम्ही खेळाडू आहात या ठिकाणी, आणि बरेच या ठिकाणी आपण पाहतो की बसूनही पाणी पियाचा असतो. हो, काय चेंडू टाकला होता, काय बॉल टाकला होता पहिलाच. नवीन गोलंदाज आहे तो रत्नाकर, मॅन पॉम हसिवरे. स्कोर झालेला आहे तो 33-33. अजित स्ट्राईकला आहे तो अजित. कशा पद्धतीने रत्नाकरच्या हाताची शैली तुम्ही पाहितलीत ना, मला वाटते लगभग हा बोलू वाईटच चेंडू होता, परंतु बॅटची थोडीशी कटा लागली, आम्हाला आवाज आला इथपर्यंत. पुन्हा एकदा अजित तो रत्नाकर कशा प्रकारे गोलंदाजीचा मारा करेल नक्कीच पाहायला मिळेल या ठिकाणी. पुन्हा सेम डिलिव्हरीचा पिच या ठिकाणी रनआउटचा चान्स होईल का रनआउट, परंतु नाही. गुड थ्रो होता, परंतु त्यात पण रनिंग सुद्धा त्याच ताकदीची आहे अजितची आणि मला वाटते रोहितची. थोडंसं मोसम या ठिकाणी थंडवलेला आहे. हो, बॅट खालचा चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता आणि रनआउटच्या चान्स या ठिकाणी नक्कीच रनआउट होईल या ठिकाणी. आणि तंबूत परततो या ठिकाणी तो रोहित. एक मोठा झटका म्हणेल पनवेल टीमला या ठिकाणी. नवीन बॅट्समन त्याचे अक्षय. पाहूया अक्षय कशा प्रकारे अजितला सपोर्ट करतोय, अजितला साथ कितपर्यंत देतोय. कारण का 4था षटक चालू आहे, धावसंख्या झालेली आहे मला वाटतोय 34-34. विकेट गेलेले आहेत 2 या ठिकाणी. अजितला काहीतरी पराक्रम या ठिकाणी करावे लागेल. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूचा समाचार घेतो झेल खाली मनीष, कोणतेही चुकी करणार नाही. अजितची खेळी संपुष्ट होतोय. थोडीशी निराशा, थोडीशी खामोशी पनवेलच्या चाहत्यामध्ये पाहायला मिळतो या ठिकाणी. ओपनिंगला जोडे आलेला अजित हा बाद होतोय. वैयक्तिक या ठिकाणी हो थोडीशी हलकीशी कटा लागली या ठिकाणी. या ठिकाणी एक उत्कृष्ट समालोचक आमचे परम मित्र वेलशेजगावचे सुपुत्र दीपक चोरगे यांचं आगमन झाले. त्यांना विनंती करतो की आपण आपलं स्थानपन्न व्हायचं आहे. पहिली इनिंग चालू आहे आशिवरे आणि पनवेल. धन्यवाद, आमच्या विनंतीला मान देऊन तू आलास. तुझ्या घरामध्ये लग्न आहे तरी सुद्धा तू एक वेलात वेल करून आमच्यासाठी आलास. खूप खूप तुझं अभिनंदन या ठिकाणी. गोलंदाज आहे तो पिंट्या. गेल्या वर्षीचा मला वाटतंय उत्कृष्ट खेळाडू ठरला होता तो पिंट्या.
मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. थोडासा भडकडतोय लेन लाईट पिंट्यांची आणि पंचांना हात फैलवले. पंच यदीश कोथे एक नावाजलेले पंच, तसेच उत्कृष्ट सुद्धा खेळाडू आहेत ते यदीश कोथे. दरम्यान सुंदर या ठिकाणी दीपक सोरगे आमचे परम मित्र समालोचक आहेत. खरोखरच सेम लेंथ होते आणि सेम मला वाटते पंचांना पुन्हा एकदा हात फैलवायला लागलेले आहेत. नक्कीच फिंट्या असी नसीबानी थट्टाज मांडली. पिंट्या साहेब मला गाणं घ्यायला लावू नका, तू एक चांगला खेळाडू आहेस. पुन्हा एकदा दरम्यान मॅच चालू पाहूया. ओहो सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. एक उचली घेणारा चेंडू या ठिकाणी वन बॉम्ब्स. सुंदर या ठिकाणी मला वाटते कटवलेला चेंडू नक्कीच रनिंग विथिन विकेट चांगली असेल आणि 2 धाव घेण्यात यशस्वी होते तो पनवेल टीम. या 2 धावांनी स्कोअर बोर्ड पोहोचलाय 38. ओ हो 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 खरोखरच गोलंदाजी एवढी सुरेख करते, परंतु फिल्डिंग तिथून मिक्स होतं या ठिकाणी थोडीशी पाहायला मिळतो. या ठिकाणी चांगलाच मोठा फटका पर्यंत होता. फाईन लेगच्या दिशेने नक्कीच सीमारेषा पार होता, परंतु उचले घेणारा चेंडू अगदी सुरेख पद्धतीने चेंडू टाकतो तो फिंट्या. पुन्हा एकदा स्वप्नील स्ट्राईकला आहे तो अक्षय. सेम लेंथ गोलंदाजी करतो आणि रनआउटचा चान्स होता या ठिकाणी. रनआउट सुद्धा आणि एक वाईट आहे. पंचांना हात फेलवलेत पुन्हा एकदा. थोडेसे अटॅकने चखडून ठेवले अगदी पनवेल संघाला हसविरे टीमने. स्कोअर फक्त मला वाटतं ढालेला आहे तो 42. शेवटच्या 2 चेंडू शिल्लक आहेत या ठिकाणी. आपण यूट्यूबच्या माध्यमातून ही लाईव्ह मॅच पाहत आहात. आजचा पहिला दिवस आहे. गेले 3 दिवस आपण असं मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न मला वाटतंय थोडीशी हडकीची कट लागते बॅटला आणि रिवर्सच्या पाठीमागे जातोय. एक धाव घेतोय. 1 धावाने धावसंख्या पोहोचतोय ते मला वाटतं 43 43. हो हो काय लेंथ ऑफ गोलंदाजी करतो आणि रनआउटचे अपील केले पंचांकडे, परंतु पोचलाय मला वाटते बॅट्समन तिकडे. या ठिकाणी पहिली इनिंग संपलेली आहे. सुपुत्र दीपक सोरगे यांच्याकडे
हॅलो 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 माईक चेक. हॅलो माईक चेक. सर्वप्रथम नवतरुण मित्रमंडळ धोतीरपाडा सेतजुई यांच्या विद्यमानाने या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहिल्या तर 28 ते 2 या 3 दिवस सलग सामने आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळेल. याच दरम्यान मात्र आज स्पर्धेतील पहिला दिवस आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण पाहिलं तर थेट प्रेक्षेपण आपण पाहिलं तर ज्याची डंका अगली अलिबाग तालुका असू रोहा तालुका असू पेन तालुका असू दे सर्व डंका वाजते आणि त्याचं थेट प्रेक्षेपण आपण पाहताय तो मात्र कौस्तुभ पाटील. तसेच आपण पाहणार आहात इथे मात्र आपण सर्व अहवाल सांगण्यासाठी साहिल आणि या मैदानाची पूर्व सगळी पूर्णपणे अगदी थेट प्रक्षेपण आपल्याला छायाचित्र टिपण्याचं काम करत आहे ते मात्र विवेक सिंग याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये सर्व पूर्णपणे धावतं समालोचन ऐकण्यासाठी मी दीपक सोरगे मैदानामध्ये घेऊन चाललोय. आपण पाहायला जबरदस्त आपल्याला खेळ पाहायला मिळणार आहे. आज सामना रंगतोय तो मात्र शिवांश इलेव्हन हशिवरे आणि विघ्नहर्ता पनवेल. आपण म्हटलं तर विघ्नहर्ता म्हटलं तर गणपती गजाननचा अवतार. आणि या दरम्यान मात्र पाहिलं गेलं तर जबरदस्त आज पहिल्याच फेरीतील हा 4था सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि शेवटचा अंतिम सामना पहिल्या फेरीतील सामना पाहायला मिळणार आहे. यावेळी जर पाहिलं तर हशिवरा संघ एवढा जबरदस्त खेळ चालू आहे की ज्यावेळी मात्र प्रफुल्ल पाटील म्हटलं गेलं तर पिंट्या पाटील या नावाने समोरलं जातं आणि प्रसाद पाटील ही जोडी मैदानामध्ये रायगड पोलीसमध्ये कार्यरत असलेले आमचे प्रसाद पाटील साहेब याच मैदानावर खेळण्यासाठी सज्ज झाले. ते जिंकण्यासाठी आपण पाहिलं 4 षटकांचा खेळ असणार आहे. तर आपण पाहिलं आणि त्यांना देखील पुढच्या वाटचालीत शुभेच्छा असतील. प्रथमतः गणपती गजरांना वंदन करून श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा. तर ताट होतील माना उंच होतील नजरा रयतेच्या राजाला मानाचा मुजरा. मी घेऊन चाललोय थेट प्रेक्षेपण आपण पाहताय युट्यूबच्या माध्यमातून. तर जोडी मात्र मैदानामध्ये आले. चला क्षेत्रक्षण सजवायचं आहे. तर विघ्नहर्ता पनवेल आणि शिवांश इलेव्हन हर्षिवरे या संघाच्या दरम्यान मात्र एक रोमांचकारक सामना आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण पाहिलं पूर्वार्धाच्या खेळामध्ये 44 धावांचं योगदान दिलं आणि 45 धावांचं लक्ष ठेवले ते मात्र हशिवरे संघासमोर. हशिवरे संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे आणि यापूर्वी गोलंदाजी मार्कडे असणार आहे उंच बुरा असा गोलंदाज आपण पाहणार आहात. राईट हॅम पेस रोहित गोलंदाजी मार्कडे असणार आहे रोहित. आपण जर पाहिलं तर विघ्नहर्ता पनवेल संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणे टिचून गोलंदाजी करणे. या पॉवर प्रति षटकामध्ये आपण पाहिलं तर थोड्या धावा कंजूस गोलंदाजी करावी लागेल. या दरम्यान मात्र पहिले षटक हाताळण्यासाठी येतोय तो मात्र रोहित गोलंदाजी मार्कडे असणार आहे. तत्पूर्वी आपण क्षेत्रक्षण पाहिलं तर पूर्वच्या पाहिली तर थेट शॉर्ट फाईल लेग आपण पाहणार आहात. शॉर्ट थर्डबॅट पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर आपण पाहणार आहात. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने देखील क्षेत्रक्षण तैनात आहे. यावेळी जर पाहिलं तर मिडांच्या दिशेने क्षेत्रक्षण तैनात आहे आणि मिडविकेटच्या दिशेने मात्र क्षेत्रक्षण तैनात आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आपण पाहणार. ही पूर्वरत्न आपण पाहिली इथं क्रिकेट क्षेत्रामध्ये. या दरम्यान मात्र रोहित पहिला चेंडू घेऊन येणार. यावेळी चेंडू पूर्णपणे हवेमध्ये भरपूर काळ चेंडू हवेमध्ये आहे. इथे मात्र मॅच पकडो कॅच जीतो मॅच. इथे मात्र पाहिलं तर पहिल्या चेंडूवर अगदी 9+1 पंचाळी नक्कीच घोषित केले गेले आहे. परंतु तर आपण जर पाहिलात ना मित्रांनो नो चेंडू पडला ना तर मग ते इथे मात्र नक्कीच एक पर्वणी मिळते खेळण्यासाठी. तर उघडा डोले पहा नीट चेंडू आहे फ्री हिट. तर फ्री हिटचा मात्र इथे नामी संधी मिळणार आहे. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं ना मित्रांनो चांगल्या प्रकारची नामी संधी मिळली. इथे मात्र प्रसाद पाटीलला देखील सुवर्ण संधी मिळते. यात मात्र दरम्यान 2 धावा प्लस एकूण 9 एकूण 3 धावा मिळत आहेत. सुरुवात मात्र श्री गणेश करतोय. चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहिली मिळाली. रोहितने जी चूक केली तत्पूर्वी आपण पाहिलं तर मेदान क्षेत्रक्षण तैनात होताना त्याने देखील ती चूक केली. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र नॉ मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत तो हातामध्ये सामावला जाईल तोपर्यंत 2 धावा निश्चित पूर्ण रुपया होतील. यावेळी जर पाहिलं तर एक
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रिन्सिपल होता, ज्यावेळी मात्र बॅट आणि चेंडूचा नीटचा संपर्क आला नाही, चेंडू मात्र चेंडूची वरचा कडा लागली, या दरम्यान मात्र फाईनल दिशेने मात्र 2 धावेचा फटका, यावेळी 2 धावा पुढे सरसावते, धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे ती मात्र 5 धावसंख्या आपण बोर्डवर पण पाहत आहे। या जर पहिलं षटक म्हटलं तर शक्तिवर्धक खेळ, त्याच्या शक्तिवर्धक खेळामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले असं म्हटलं जातं। दुसरं षटक गोलंदाजीमध्ये येतोय रोहित, यावेळी मात्र स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा चेंडू, तेवढा चांगला प्रकारचा क्षेत्ररक्षण होतोय। यावेळी जर मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, कारण की ज्यावेळी जर चेंडू ट्रॅव्हल चालला होता त्यावेळी मात्र मिडॉनचं क्षेत्ररक्षण तिथे तैनात होता आणि यावेळी मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि त्यावेळी मात्र चेंडू सुरेख पद्धतीचा हाताळल्यानंतर धावसंख्या बोर्डवर स्थिर आहे, धावसंख्या आहे ती मात्र 5 धावसंख्या, 45 धावसंख्येनं प्रतिउत्तर देत असताना मात्र हा संघ हशिवरा इथे मात्र आडव्या बॅटने प्रहार केला, चेंडू मात्र थेट आपण पाहिला ना मित्रांनो, आपण यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला, ज्यावेळी चेंडू अगदी ज्यावेळी आपण डाव्या टीमला चेंडू टाकला होता अशा वेळी चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला आणि नो मॅनलँड मध्ये पाहिलं तर इथे मात्र क्षेत्ररक्षक हा दर्शक बनला आणि 6 धावेंचा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि यावेळी मात्र मोठा फटका पाहिला तर 6 धावेंची धावसंख्या पुढे सरसावली। डीजे फटका आपण पाहिला तर प्रसाद पाटीलच्या बॅट मधून जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। रोहितला मात्र तटेवर मात्र प्रत्युत्तर देत आहे। हा सुंदर पद्धतीचा चेंडू पंचाकडे दाद, इथे मात्र ट्रिपलाचित करून दांडी गोल, बॉल ब्युटिफुल दांडी गोल। यावेळी जर सुरेख पद्धतीने चेंडू हाताळला गेला, रोहित अशा प्रकारची गोलंदाजी करण्यामध्ये महारत असीर आहे, परंतु यावेळी मात्र चेंडू अचूक टप्प्याचा पडला गेला आणि प्रसाद पाटील खेळण्याच्या नादामध्ये मात्र त्रिफलाचित करून ठेवलाय आणि अशा वेळी पहिला विकेटचा पतंग होतोय, पहिला विकेट माघारी परततोय आणि इथे मात्र प्रसाद पाटीलची खेळी संपुष्टात येते आणि इथे मात्र पहिला धक्का आणि या दरम्यान मात्र धावसंख्या पाहिलं तर पहिलं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या धावपरू लागली गेली आहे। 11 धावसंख्या आपण पाहतोय, 45 धावसंख्येला प्रतिउत्तर देताना पहिलं षटक जर ज्यावेळी पाहिलं तर एक मोठा फटका आला गेला, परंतु यावेळी मात्र फलंदाजी मार्कडे येतोय मनीष, आपण पाहिलं तर एक जबरदस्त गोलंदाजी त्याच्यामध्ये नमुना पेश करतो, परंतु आणि ज्यावेळी मात्र मित्रांनो पुन्हा एकदा सूचित करतोय तत्पूर्वी आपण पाहिलं तर मनीषाची दमदार आमदारमध्ये देखील कॅप्टन्सीमध्ये निवड झालेली आहे, तर एनपी चषकमध्ये देखील चांगल्या प्रकारची कामगिरी तत्पूर्वी आपण पाहिलं तर यावेळी देखील मनसेच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन झालं होतं, त्यावेळी देखील मात्र मनीषची जबरदस्त खेळ पाहायला मिळाला। यावेळी देखील मनीष पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहायला मिळेल। या भव्य दिव्याच्या मैदानामध्ये मैदानाचा आनंद घेण्यासाठी या क्रिकेट खेळाडू इथे या मैदानामध्ये येत असतात, परंतु यावेळी मात्र रोहित गोलंदाजी मार्कडे असणार आहे, परत सामना करेल तो मात्र फलंदाज आपण पाहणार आहोत तो मनीष। चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे जर मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल। यावेळी कुटुंबाचा चेंडू हवेत टाळवळ झालाय आणि इथे मात्र नो मॅनलँड मध्ये चेंडू पडतोय, चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण होईल जोपर्यंत अगोदर पाहिलं तर डीप स्क्वेअर लेजरेशन मध्ये क्षेत्ररक्षण तैनात नाहीये, परंतु यावेळी मग नो मॅनलँड मध्ये चेंडू पडला गेला, परंतु याच दरम्यान मात्र 2 धावेंचा फटका, या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावतीये। धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे ती मात्र 13 धावसंख्या आपण पाहतोय। यावेळी मनीषच्या मारण्याचा पूर्णपणे इरादा होता, बॅटच्या पट्ट्यात चेंडू कनेक्ट झाला नाही, परंतु 2 धावेंचा फटका नक्की पाहायला गेला। यावेळी मात्र जबरदस्त बघा चेंड, इथे मात्र जबरदस्त फटका, 6 धावेंचा फटका आपल्याला पाहायला मिळतो। इथे मात्र पहिला चेंडू जर पहिला गेला तर नो मॅनलँड मध्ये पडला होता, पुढच्या षटकाला आपण पाहिलं तर मनीषच्या बॅट मधून एक मोठा हवाई सफर टाटा पायडाव केला आणि यावेळी मात्र 6 धावेंचा फटका आपण पाहायला मला तर धावसंख्या 6 ने पुढे सरसावली, धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे। 19 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय, जिंकण्यासाठी 45 धावांचं आव्हान असताना मात्र एका षटकाचा सामना संपला असेल, धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे 19 धावसंख्या। दुसरं षटक मार्गस्थ असणार आहे, दुसऱ्या गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज तनय, तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण रंगतदार सामना आपण पाहायला मिळणार आहे तो मात्र श्री धावीर रोहा आणि श्री जाकमता वेळसे यांच्या दरम्यान नाणेफेकीसाठी यायचं आहे। चला धावीर रोहा संघाचा संघनायक आणि श्री जाकमता वेळसे संघाचा संघनायक आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण पाहिलं गोलंदाजी मार्कडे येतोय तनय आपण पाहतोय,
यावेळी मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू हाकून इथे मात्र डिफेन्स फटकाला भाग पाडला आणि याच दरम्यान मात्र गलीच्या रेषेने मात्र कटवून काढलं आणि एक धावेचा फटका आपण पाहायला मिळेल प्रफुल्ल पाटीलच्या माध्यमातून. चांगल्या प्रकारची फलंदाजी वारंवार करत असतो, संघाला सावरण्याचं काम करत असतो. धावी रोहा संघाचा संघनायक आपण यायचा आहे. यावेळी मात्र चेंडू सुरेख पद्धतीचा हाताळला गेला, पुन्हा एकदा मनीषला खेळायला भाग पाडलं आणि इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. चांगल्या प्रकारचं क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळतोय, वारंवार चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय तनय. आणि यावेळी जर मित्रांनो संघाला जर कमबॅक करत असेल तर कंजूस गोलंदाजी करणं गरजेचं आहे. 45 धावसंख्येला प्रतिउत्तर देत असताना मात्र पहिल्या षटकांचा सामना झाला, त्याच्यामध्ये 19 धावा तब्बल मिळवल्या, परंतु इथे मात्र गोलंदाजी मार्कडे पुन्हा तन्मय. यावेळी मात्र जबरदस्त ब्लॉकआउट चेंडू बुंदामध्ये टाकला आपण पाहिलं ना, तर यावेळी मात्र खोलामध्ये चेंडू टाकला गेलाय आणि इथे मात्र रनिंग द बिटवीन द जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाही मित्रांनो, असं जर म्हणतात ना मित्रांनो, ज्यावेळी जर आपल्याला संगीतबद्ध होत असेल तर ढोलकीची साथ हवी असते, तर इथे मात्र गोलंदाजीला मात्र क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते. तर मात्र खरोखर इथे आपण जर चुकीच्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण होतोय. अशा वेळी मात्र बघूया चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. या अशा प्रकारची जर गोलंदाजी केली तर हशिवरे संघाला मात्र थोडासा नतमस्तक व्हायला लागेल, परंतु यावेळी मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी हाताळली जाते, वारंवार सगळ्या प्रकारची गोलंदाजी होती. चला मित्रांनो, दहावी रोहा आपण वारंवार कॉल करतोय आम्ही, नाणेफेकीसाठी यायचं आहे टॉक बॉक्स कडे. वेल्से संघ आपल्या अगोदर उपस्थित झालेला आहे. दहावी रोहा यावेळी देखील जबरदस्त यॉर्कर फुलटच पद्धतीचा चेंडू आणि इथे मात्र 1च्या बदल्यात 2 धावा. इथे मात्र हशिवरा संघ सांगत असेल की ज्यावेळी मात्र मोठे मोठे फटके येत नसतील, चांगल्या प्रकारची गोलंदाजी होत असेल, अशा वेळी मात्र मान देणं गरजेचं असतं. त्यावेळी मात्र 1-1, 2-2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसावत असते. धावसंख्या 45 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारचं इथे 1-1 दुहेरी धावसंख्येपुढे पुढे सरसावते. आणि अशा वेळी मात्र पाहिलं गेलं तर नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतो बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये जबरदस्त क्षेत्र फलंदाजी पाहायला मिळाली. इथे मात्र माइंडसेट फलंदाजी पाहायला मिळते, ती मात्र पिंट्या पाटील याची, कारण की ज्यावेळी मात्र जोरकस फटके मिळत नसते, परंतु यावेळी मात्र टायमिंगचा वापर, टायमिंग प्रॉपर, आणि अशा वेळी मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळाला, तो मात्र पिंट्या पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या पुढे सरसावली, धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. 29 धावसंख्या आपण पाहतोय. यावेळी बॅटचा काढा लागून चेंडू मात्र सेकंड सिच्युएशन मात्र चांगल्या प्रकारची फेकी, जोपर्यंत चेंडू हातामध्ये सामावला जातो तोपर्यंत 1 धाव नक्कीच मिळेल. या 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या बोर्डवर लागली गेली 30 धावसंख्या. आपण पाहायला गेलं तर 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डवर लागली गेली 30 आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आपण पाहणार या मित्र मैदानामध्ये. 18 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कडे यश आपण पाहणार आहोत. 18 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण असणार आहे. यश गोलंदाजी मार्कडे असणार आहे. फलंदाजीला मात्र पिंट्या पाटील जबरदस्त फलंदाजी करतो. यावेळी जर पाहिला तर मोठा फटका आपल्याला लागला गेला. इथे मात्र 4 धावांचा फटका आपण पाहायला गेला तर डी बॅकवर्ड स्क्वेअर मात्र हा जबरदस्त फटका पाहायला मिळाला. इथे मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळेल, परंतु संघासाठी मात्र चांगल्या प्रकारची कामगिरी करणं गरजेचं आहे. परंतु यावेळी मात्र चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारली गेली. 18 चेंडूमध्ये 15 धावांचं समीकरण असणार आहे. पिंट्या पाटील फलंदाजी मार्कडे असणार आहे. थोडंसं मात्र इथे क्षेत्ररक्षणामध्ये मात्र थोडीशी मरगल आलेली आहे.
कारण की ज्यावेळी जर अपेक्षित असेल त्या पद्धतीची मात्र यावेळी जबरदस्त वाईड यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. इथे एक धावेचा फटका आपण पाहतोय. पिंट्या पाटील मात्र संयमी रुजे खेळत आहे आणि त्याला माहिती आहे की पूर्णपणे धावांचं इथे मात्र 18 चेंडू असतील तर 15 धावांचं समीकरण असताना अशा वेळी मात्र डिफेन्स पद्धतीने खेळून काढलाय आणि इथे मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. तो मात्र मनीष याला मनीष कशा प्रकारची फलंदाजी करेल यावेळी बॅटच्या बॅटच्या चेंडू आणि इथे मात्र थेट पाहतोय मात्र षटकाराचा रूपी थेट ड्राईव्ह पद्धतीचा हा षटकार खणखणीत ड्राईव्ह आपण पाहायला मिळाला. तो मात्र मनीषच्या बॅटमधून यावेळी मात्र या बॅटच्या पट्ट्यात पाहिलं तर जबरदस्त फटका पाहायला मिळाला आणि इथे मात्र 6 धावांचा फटका. नाणेफेकीचा कौल हा वेलचे संघाने जिंकलेला आहे. निर्णय कळवायचा आहे. यावेळी पुन्हा एकदा यावेळी मात्र डी एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये हो पुन्हा एकदा हा खणखणीत 9+6 एकूण 7 धावा मिळत आहेत आणि इथे मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली. हॅट्रिकची नामी संधी असणार आहे ते मात्र मनीषसाठी आपण पाहायलाय. चेंडू आलाय थाटात त्याला पाठवला नेट काटात आणि अशा प्रकारची फलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. हॅट्रिकची नामी संधी असणार आहे. हॅट्रिक मध्ये बघूया कशा प्रकारची फलंदाजी करेल मनीष. सामना करतोय तो मात्र हो एक खोलवर पद्धतीचा चेंडू आदळला गेला. यावेळी मात्र पॅडवर आदळला गेला परंतु पाहिलं ना मित्रांनो जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 चेंडू मध्ये सुरेख 2 खणखणी षटकार पाहायला मिळाले. पुढच्या क्षणाला बॅक अगदी पूर्णपणे कमबॅक केलंय आणि अशा वेळी मात्र कमबॅक करणं गरजेचं असतं आणि इथे मात्र पुन्हा अगदी फायनल मात्र क्षेत्रक्षण तैनात आहे. चांगला रोहित आहे जोपर्यंत हातामध्ये सामेल तोपर्यंत एकच धाव इथे मात्र मिळतीये. एक धावणे धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. एक धाव पिंट्या पाटील देखील इथे मात्र बाद झालाय. एक पुढच्या फलंदाजाला मात्र शुभम पाटील आपण पाहतोय फलंदाजी मार्कडे. शुभम हो चेंडू हवेमध्ये स्वार झाला. इथे मात्र नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय आणि अशा वेळी मात्र एक विजयी फटका शुभमच्या बॅटमधून निघालाय आणि अशा वेळी मात्र हशिवरा संघ या मैदानामध्ये पुन्हा एकदा आपली छाप सोडण्यात मात्र सक्षम झालाय. कारण की ज्यावेळी जर या मैदानामध्ये ज्यावेळी मॅचेस झाल्या होत्या नवतरुण मित्रमंडळ झोतिरपाडा शेजूच्या विद्यमानाने स्पर्धेचं आयोजन 2024 मध्ये झालं होतं. त्यावेळी हशिवरा संघ हा फायनलचा विजेता संघ होता आणि आज देखील आपण पाहिलं तर सेकंड राऊंड मध्ये देखील त्यांनी मात्र अगदी झेप घेतलेली. परंतु बघूया अशा वेळी मात्र पहिल्या फेरीतील सामने हे संपुष्टात आलेत आणि दुसऱ्या फेरीला मात्र सुरुवात होणार आहे. दुसऱ्या फेरीला मात्र आगाज होणार आहे.